नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तोर सायन्स अकॅडमी मध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे 10th स्टँडर्ड सायन्स 1 चॅप्टर 1 ग्रॅव्हिटेशन. याच्यामध्ये आपण आता पुढचा भाग बघणार आहोत, ज्याचं नाव आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके, हा आपल्याला बघायचा आहे. चला तर बघूया न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके ओके न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्याला आज शिकायचा आहे. काय तो सिद्धांत, तर त्याचं स्टेटमेंट कसं आहे बघा, की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. एका विशिष्ट बलाने युनिव्हर्स मधल्या कुठल्याही दोन ऑब्जेक्ट एकमेकांकडे आकर्षिल्या जातात. बट द लॉ सेज दॅट धिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस of the object of these two objects and inversely proportional to the square of the distances between them. म्हणजेच काय, तर विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते, परंतु हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की when two objects attract each other, जेव्हा दोन वस्तू एकमेकांना आकर्षित करत असतात, याचा अर्थ त्या दोन वस्तूंना मास हवे, बरोबर की नाही. सो m1 and m2 आर द टू मासेस, असं आपल्याला पुढे एक्सप्रेशन मध्ये घ्यायचंच आहे. फक्त तो जो लॉ आहे तो परत एकदा वाचून बघूया आपण आणि त्याचं जे मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे, सो विल सी अहेड. So what is the statement again? Every object in the universe attracts every other object with a definite force, and this force is directly proportional to the product of the masses of the two objects and is inversely proportional to the square of the distance between them. म्हणजे त्याला मराठीमध्ये आपल्याला कसं म्हणता येईल की न्यूटनच्या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते आणि हे जे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्यांच्यातील असणाऱ्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. ओके, अशा प्रकारे हा जो लॉ आहे आपला तो युनिव्हर्सल लॉ आपण यालाच म्हणतो, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, जो न्यूटननीच त्याचा शोध लावलेला आहे. पण त्याच्यानुसार आता जर आपल्याला मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन जर करायचं असेल तर काय करावं लागेल, लेट m1 and m2, we have two objects and m1 and m2 are the masses of these two objects. म्हणजे m1 आणि m2 हे त्या दोन वस्तूंचं काय झालं, वस्तुमान झालं. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की m1 आणि m2 जे आहेत ते दोन वस्तू आहेत, त्यांचं ते m1 आणि m2 वस्तुमान आहे आणि d is the distance between these two object. दोन वस्तूमधील अंतर d, स्मॉल d नी दाखवले बघा पाठीमागे. ओके, तुम्हाला दिसत असेल तर. मग आता आपल्याला दोन्ही वस्तू एकमेकांकडे आकर्षित करत असतात, बरोबर ना. याचा अर्थ m1 वाली जी ऑब्जेक्ट आहे आणि m2 वाली जी ऑब्जेक्ट आहे, these two object applies force to each other for attraction. बरोबर, दोन्ही वस्तू एकमेकावरती आकर्षण बल अप्लाय करत असतात, लावत असतात आणि ते तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत आहे. यांना मांडायचं कसं, मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन कसं करायचं आता, की हा जो फोर्स आहे बाय विच these two objects attract each other, so this force is directly proportional to the product of the masses of these two objects. या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते. म्हणजे काय येईल बरं, F is directly proportional to m1 गुणिले m2 म्हणजे m1 m2, बरोबर. हे एक स्टेटमेंट झालं, हे आपल्याला असं मांडता येईल. दुसरं स्टेटमेंट लगेच त्याच्या खाली बघूया कसं असणार आहे ते. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे कसं, व्यस्तानुपाती म्हणजे आपल्याला कसं मांडता येईल, F is proportional to 1/d². हे दोन स्टेटमेंट झाले, बरोबर की नाही. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट इज F is directly proportional to m1 m2 आणि सेकंड स्टेटमेंट काय आहे, F हे अंतर म्हणजे d च्या वर्गाला व्यस्तानुपाती आहे, म्हणजे F प्रोपोर्शनलचं चिन्ह दिसतंय तुम्हाला आणि 1/d². ओके, हे दोन स्टेटमेंट झाले. आता दोघांना आपल्याला त्या लॉ नुसार एकत्र मांडायचंय. मग काय करावं लागेल, F दिसतो तुम्ही स्क्रीनवरती बघा, F is directly proportional to m1 m2
डिवायडेड बाय डी स्क्वेअर. दोन स्टेटमेंटला आपण एकत्र केलं म्हणजे तो डी स्क्वेअर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळे तो कसा आला, खाली आला. आणि M1 M2 डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळे कसा असतो, वर असतो. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे समानुपाती आणि व्यस्तानुपातीचा अर्थ कसा असतो. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे कसं असतं, इफ one matter is increases then another matter is also increases. बरोबर की नाही. म्हणजे जर एखादी बाब वाढली तर दुसरी सुद्धा बाब वाढते, हे समानुपातीमध्ये असतं. पण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये कसं असतं, जर एखादी बाब वाढली तर दुसरी काय होते, कमी होते. दॅट इज कॉल्ड एज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे व्यस्तानुपाती. आता हे स्टेटमेंट एकत्र लिहिल्यानंतर त्याच्या पुढे असं येतं की प्रोपोर्शनॅलिटीचं साईन जेव्हा जेव्हा जातं त्या ठिकाणी काय येतं, कॉन्स्टंट येतो. बरोबर की नाही. सो मग तुम्ही जर पुस्तक घेऊन बघत असाल तर तुमच्या पुस्तकामध्येच ते दिलेलं आहे की एफ बरोबर एफ इज इक्वल टू कॅपिटल जी M1 M2 divided by d square. Then question arises, what is this G? So remember guys, this capital G is the universal gravitational constant. म्हणजे वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक आहे. वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा काय आहे, स्थिरांक कॅपिटल जी. मग त्याची एक डेफिनाइट व्हॅल्यू असते. डेफिनाइट व्हॅल्यू आपण बघूया ती व्हॅल्यू सुद्धा. पण मग आता हा जो फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे, या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय कळालं की दोन वस्तू एकमेकांना आकर्षित करत असतील तर त्यांच्यामध्ये जे काय फोर्स असतो तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कोणाला, त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या अंतराच्या व्यस्तानुपाती असतो. बरोबर की नाही. आणि मग तिथं जी आला म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक आला, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आला. आता यालाच आपण युनिव्हर्सल कॉन्स्टंट म्हणतो. परंतु त्या वरच्या स्टेटमेंटचा अर्थ कसा झाला रे, जर आपण मास वाढवलं म्हणजे वस्तुमान वाढवलं, वस्तुमान काय केलं, वाढवलं. जर आपण मास वाढवलं तर फोर्स सुद्धा वाढतो याचा अर्थ असतो का, डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ आहे. बघा डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ कसा असतो, इफ यू इन्क्रीज मास then force will also increases, directly proportional. But in case of distance, if we increase distance then force will be decreases. जर आपण त्या दोन वस्तूंमधलं अंतर वाढवलं तर बल कमी होणार आहे, किंवा जर बल वाढवलं तर अंतर कमी होईल. म्हणजे एक गोष्ट वाढवली तर दुसरी कमी होते, जर ही गोष्ट वाढवली तर ही गोष्ट कमी होणार आहे, असा त्याचा अर्थ होईल. मग त्याच स्टेटमेंट नुसार तुम्हाला जर गाडीला जागा परीक्षेला विचारली जाईल म्हणून तुमच्या पुस्तकातली पेज नंबर 4 वरती एक मस्तपैकी गाडीला जागा दिली बघा. काय बरं, द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल द फोर्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट ऑल्सो डबल. म्हणजे वन ऑफ द ऑब्जेक्ट जर कुठल्याही एका मासचं म्हणजे वस्तूचं मास जर आपण काय केलं, डबल केलं तर फोर्स सुद्धा डबल होणार आहे. फोर्स सुद्धा काय होणार आहे, डबल होणार आहे. पण इफ द डिस्टन्स इज डबल फोर्स मात्र चौपटीनं कमी होणार आहे. If we increase the distance, double केला आपण distance, the force will be decreased by a factor of 4. चौपटीनं तुमचा फोर्स कमी होणार आहे. हे जे स्टेटमेंट आहे कदाचित परीक्षेला येत असतं चुकी बरोबरला किंवा फिल इन द ब्लँक साठी, त्याच्यामुळे अतिशय महत्वाचं असतं. सो दिस इज व्हॉट द स्टेटमेंट अबाउट द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता दुसरा प्रश्न असा आहे की व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन, युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर त्याचे स्टेटमेंट असं आहे की एक्सपेरिमेंटली मेजर केल्यानंतर कॅव्हेंडिश नावाचा शास्त्रज्ञ त्यानं एक्सपेरिमेंटली मेजर करून त्याचं SI युनिट तयार केलं. व्हॉट इज दिस, हेनरी कॅव्हेंडिश होता शास्त्रज्ञ. 6.673 into 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg -2 स्क्वेअर. ओके, हे त्याचं युनिट आहे. आता मीटर स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स आलं, kg आहे म्हणजे वस्तुमानासाठी आलं, आणि फोर्स जे आहे ते न्यूटन. एन म्हणजे काय, न्यूटन म्हणजे न्यूटन आला. त्याच्यामध्ये मास म्हटल्यानंतर वस्तुमान आलं. वस्तुमान म्हणजे ते कशामध्ये मोजतात ते एकक आलं, बरोबर, केजी मध्ये. आणि मीटर म्हणजे डिस्टन्स सुद्धा आलं. सो विथ दिस ऑल युनिट्स द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल जी दॅट इज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज 6.673 into 10⁻11 Newton meter square kg -2 square. Okay, this is what Newton's universal law of gravitation. आले का तुमच्या लक्षामध्ये? मला असं वाटतं तुम्हाला हे पूर्णपणे समजलेलं असावं. ठीक आहे.